के लिए, जो आंखें कभी तरस की दिखी तभी पढ़ने के लिए, आज वही आंखें व्यस्त है साथ इनकी स्क्रीन में. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती, असं कधी काळी बोलणारी आमच्याच देशाची युवा पिढी आज सकाळी उठल्यापासून मोबाईलवर चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंग, फोटो सेंडिंग, मेसेज सेंडिंग यासारख्या सोशल मीडियाच्या टाइमपास मध्ये गुंतलेली असते. तोंड असून मुंगीसारखं जगणाऱ्या आणि डोळे असून अंधासारखं वागणाऱ्या आजच्या समाजाला सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या घरात शांता शेळके यांना लिटिल वुमन गुड थॉट्स ही बुक शाळकरी वयात हातात पडली आणि त्यांनी ती अगदी अनाशिकपणे वाचूनही काढली. त्यामुळे कथेतील मार्च कुटुंबाशी संबंध घनिष्ठ होत गेला. तसेच कौटुंबिक भावसंबंधातील घनिष्ठ संबंध, लहान वयातल्या स्नेहातील उत्कट भावना अशा विविध गुणांमुळे हे पुस्तक अतिशय रसाळ व आकर्षित करणारे आहे असे त्यांना वाटते. पण हे पुस्तक मला आवडले कारण हे पुस्तक माझ्या जीवनाशी कुठेतरी मिळते जुळते आहे. काल्पनिक असणारी ही कादंबरी खरं तर जिवंतच होऊन जाते आणि मनातील कोपऱ्यामध्ये घर करून जाते. या कथेतील 4 बहिणींचे विविध स्वभाव, उत्कट प्रेम, आशा, आकांक्षा, कोणी सुखी दुःखे अशा विविध गुणांमुळे हे पुस्तक वाचकांना गुंतवून ठेवणारे आहे. या बहिणींपैकी सर्वात मोठी असणारी आपली प्रेम शांत, सोशिक, सौंदर्यपूर्ण, तर त्याहून लहान असणारी जो बडबडी, विनोदी, खोडकर, त्याहून लहान असणारी प्रेम संगीत प्रेमी, पियानो वादक, नाजाळू व भित्री, तर त्याहून लहान असणारी आम्ही मन जोडणारी आणि मन जपणारी. या 4ही बहिणींचे विभिन्न स्वभाव असल्यामुळे हे पुस्तक अतिशय गमतीदार आणि आकर्षित करणारे आहे. माझ्यावर घ्यायला पावणारे काही अनुभव मी आता आपल्याकडे मांडले आहे. सर्वात माझ्या त्या स्वभावाची असणारी आपली भेट शेजारच्या मिस्टर लॉरेन्स यांच्याकडे जाण्यासाठी खरं तर खूप घाबरायची. शेजारचे जे कुटुंब होतं ते अतिशय श्रीमंत कुटुंब. त्या कुटुंबामध्ये 2च व्यक्ती, ते आजोबा आणि त्यांचा नातू लॉरेन्स, हे दोघंच राहत असत. पण तरीही ही भेट त्यांच्याकडे जाण्यासाठी का घाबरायची? कारण त्यामागे तसं कारण आणि सबळ होतं. एकदा ती आपल्या कुटुंबासोबत तिथे गेलेली असताना तिचा आवडता म्हणजे काय, पियानो. ती पियानो बघत असताना तिथे ते आजोबा येतात आणि त्यांना तिच्या त्या स्वभावाची मुळी सुद्धा कल्पना नसते. म्हणून तिची खोडी काढण्यासाठी ते तिला मुद्दामून चिरवून देतात. ए पोरे, काय करतेस इथे? हा आवाज ऐकल्यानंतर तिच्या पोटामध्ये गोळा येतो, हातपाय थरथर कापायला लागतात. ती तडक निघते आणि आपल्या घरी येऊन थांबते. मी परत कधीच त्या घरी जाणार नाही असे ती आपल्या आई वडिलांना विष्णून सांगते. म्हणजे जेणेकरून तुम्ही पण पूर्ण टेन्शन फ्री व्हाल. जय शिवाजी, जय